कबूतरखान्यावर तुर्तास आता बंदी कायम ठेवण्यात आली। मुंबई हायकोर्टाने एक महत्त्वाचा आणि मोठा निर्णय दिला। मुंबईतल्या कबूतरखान्यांवर बंदी कायम आहे। मुंबई हायकोर्टाने सरकारला फटकारले। कबूतरांना खाद्य घालण्यासाठी रेसकोर्सचा विचार करण्याची याचिकाकर्त्याची मागणी होती। मग उद्या शिवाजी पार्क ओव्हल मैदानावर देण्याची तुमची मागणी कराल असं कोर्टाने म्हटलंय। महत्त्वाची बातमी आहे, कबूतरखान्यांवर तुर्तास बंदी कायम ठेवण्यात आली आहे। मुंबई हायकोर्टाने मोठा आणि महत्त्वाचा निर्णय दिला। मुंबईतल्या कबूतरखान्यांवर बंदी कायम आहे। आणि अधिकचे अपडेट्स घेऊयात आमच्या प्रतिनिधी सीमा आढे यांच्याकडून। सीमा, खरं तर कोर्टामध्ये सुनावणी पार पडली आणि कबूतरखान्यांवर बंदी कायम असल्याचं कोर्टाने म्हटलेलं आहे। सुनावणी वेळी नेमकं काय काय झालं? नक्कीच कल्याणी, सध्या कबूतरखाने हा जो विषय आहे तो गेल्या काही दिवसांपासून आपल्याला पेटताना पाहायला मिळत आहे आणि हा जो विषय आहे तो समोर आल्याचा आपल्याला पाहायला मिळत आहे। या संदर्भातली सध्या उच्च न्यायालयामध्ये सुनावणी सुरू आहे आणि तुर्तास तरी कोर्टाने कबूतरखान्यांवरती जी बंदी घातलेली होती ती तुर्तास कायम असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे याचिकाकर्त्यांचा त्यांचं असं म्हणणं आहे की कबूतरांना खाद्यपदार्थ टाकू दिलं पाहिजे किंवा कबूतरखाने बंद केले नाही पाहिजे अशी त्यांची मागणी आहे। मात्र 2-3 सुनावण्या पार पडलेल्या आहेत आणि अत्राही तिसरी अशी सुनावणी महत्त्वाची आहे। त्यामध्ये कबूतरखाना या ट्रस्टकडनं पालिकेकडनं जी मागणी करण्यात आलेली होती ती सकाळी एक ठराविक वेळेत म्हणजे सकाळी 6 ते 8 या दरम्यान अटी शर्तींसह या ठिकाणी म्हणजे कबूतरखाना ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी खाद्यपदार्थ आम्हाला टाकू दिलं पाहिजे या संदर्भातली मागणी जी पालिकेकडनं केलेली होती या संदर्भातली माहिती आज उच्च न्यायालयामध्ये महानगरपालिकेने दिलेली आहे आणि अटी शर्तींसह कुठेतरी खाद्यपदार्थ टाकू दिलं पाहिजे यासाठी आता पालिका विचार करत असल्याचं पालिकेने आज उच्च न्यायालयामध्ये म्हटलं। तर या दरम्यान पुन्हा एकदा उच्च न्यायालयाने सार्वजनिक आरोग्य किती महत्त्वाचं आहे हे स्पष्ट केलं। सोबतच जर अशा प्रकारे अटी शर्तींसह का होईना जर अशा प्रकारे जर परवानगी दिली तर याचा पुन्हा धोका निर्माण होऊ शकतो आणि उद्या अशा ठिकाणी जर आपण परवानगी दिली अटी शर्तींसह खाद्यपदार्थ टाकण्याची तर ओव्हल मैदान असेल किंवा मग शिवाजी पार्क असेल या ठिकाणी सुद्धा खाद्यपदार्थ टाकण्याची मागणी करू शकतात। त्यामुळे कुठेतरी हे कोर्टाने याबाबत फटकारल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। सोबतच हा सार्वजनिक आरोग्याचा विषय असल्यामुळे या संदर्भात नागरिकांकडनं हरकती आणि सूचना मागवल्या पाहिजेत आणि नक्की नागरिकांचं या संदर्भात काय म्हणणं आहे हे सुद्धा जाणून घेतलं पाहिजे असं कोर्टाचं म्हणणं आहे। सोबतच जर आपण पाहिलं तर नागरिकांनी एकतर सार्वजनिक आरोग्याचा विषय तर आहेच, मात्र दुसरीकडे जैन समाजाची जी मागणी आहे की प्रत्येक कबूतरखाने ज्या ठिकाणी कबूतरखाने आहेत त्या ठिकाणी खाद्यपदार्थ टाकू दिलं पाहिजे। तर कोर्टाचं असं म्हणणं आहे की कबूतरांना खाद्यपदार्थ टाकू देण्यासंदर्भात आम्ही कुठेही विरोधात नाहीये, मात्र ज्या ठिकाणी लोक राहतात त्या ठिकाणी जर कबूतरखाने असतील आणि त्या ठिकाणी कबूतरांची जर संख्या जास्त असेल तर यामुळे मोठ्या प्रमाणात आरोग्याचा विषय निर्माण होऊ शकतो। कुठेही कबूतरांना किंवा पक्ष्यांना खाद्यपदार्थ दिलं नाही पाहिजे अशी कोर्टाची कुठेही भूमिका नाही। मात्र या संदर्भात ज्या पद्धतीनं आज कोर्टामध्ये BMCने सांगितलं की आम्ही विचाराधीन आहोत, म्हणजे जी मागणी कबूतरखाना या ट्रस्टकडनं केली जाते की आम्हाला अटी शर्तींसह का होईना खाद्यपदार्थ टाकू द्या, तर यावरती सध्या BMC विचार करत असल्याचं पालिकेनं सांगितलं। मात्र कोर्टाने सांगितलं की या संदर्भात नागरिकांना सध्या या संदर्भातल्या हरकती आणि सूचना त्यांच्याकडनं मागून घेतल्या पाहिजेत। नक्कीच सीमा, खरं तर हायकोर्टाने एक प्रकारे सरकारला फटकारल्याचं पाहायला मिळतंय। एक सदस्यीय समिती सुद्धा स्थापन केली जाणार होती, त्याबद्दलची काही घोषणा झाली आहे का? अद्याप या संदर्भात युक्तिवादामध्ये कुठेही उल्लेख जो आहे तो करण्यात आलेला नाही। या संदर्भात नक्की राज्य सरकारकडनं युक्तिवाद केला जातो हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। नक्की सीमा, धन्यवाद या सगळ्या सविस्तर अपडेटसाठी। तर मुंबईतल्या कबूतरखान्यांवरची बंदी आता कायम आहे। मुंबई हायकोर्टाने सरकारला फटकारले। कबूतरांना खाद्य घालण्यासाठी रेसकोर्सचा विचार करण्याची याचिकाकर्त्यांची मागणी होती, मात्र यावर आता सरकारनं फटकारल्याचं पाहायला मिळतंय। मग उद्या शिवाजी पार्क आणि ओव्हल मैदानावर तुम्ही दाणे टाकण्याची मागणी कराल असं कोर्टाने म्हटलंय। त्यामुळे आता एक महत्त्वाचा निर्णय घेण्यात आलेला आहे। कबूतरखान्यावरची बंदी तुर्तास कायम ठेवण्यात आली। मुंबई हायकोर्टाने एक महत्त्वाचा आणि मोठा निर्णय घेतला।